संभाजीनगर हा एकेकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र आज याच बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे एकाकी पडलेत का असा प्रश्न विचारला जातोय। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये एकच पॅटर्न आणि एकच कल समोर येतोय। पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांपासून ते नगरसेवक आणि कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण ठाकरेंची साथ सोडतायत। याला पक्ष जबाबदार, नेतृत्व जबाबदार की स्थानिक राजकारण, याचा आढावा घेऊया राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मोठे झाले, माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झाले आणि त्यांनी शिवसेना सोडून ते गेले, म्हणजे ते स्वार्थासाठी गेले तिकडे। नेते शिवसेना सोडून जाताना दिसत असले तरी मराठवाड्याचा शिवसैनिक हा मूळ जो शिवसैनिक आहे तो जागेवर आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाड्यातले नेते असं म्हणत असले तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकत महायुतीची वाट धरत असल्याचं चित्र आहे। मराठवाडा मूळचा शिवसेनेचा बालेकिल्ला। बाळासाहेब ठाकरेंना मुंबईनंतर साथ दिली ती मराठवाड्यात। मराठवाड्यात शिवसेना रुजली आणि नंबर 1 चा पक्षही झाली। पण शिवसेनेत फूट पडल्यावर ठाकरेंसोबत राहायचं की शिंदेंसोबत जायचं असे दोन पर्याय नेत्यांसमोर होते। त्यापैकी बहुतांश नेत्यांनी दुसरा पर्याय निवडल्याचं दिसलं। त्यानंतर मराठवाड्यात पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा संघर्ष सुरू झाला। धाराशिव आणि परभणी वगळता इतरत्र उद्धव ठाकरेंना फारसं यश आल्याचं चित्र दिसलं नाही। त्यामुळेच प्रश्न विचारला जाऊ लागला की लोक उद्धव ठाकरेंची साथ का सोडतायत। ॲज अ उद्धव ठाकरे म्हणून लोकांचे प्रश्न हाती घेण्यामध्ये ते पुढे आहे, परंतु त्यांची जी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लोकांवर, आपल्या सहकार्यावर ते पूर्णपणे विश्वास टाकतात। जसा विश्वास त्यांनी सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकला, त्याच पद्धतीने सध्याचे इथले जे नेते आहेत, जे अगदी हवेत गेलेले आहेत, आता म्हणजे त्यांच्याकडे एक विरोधी पक्ष नेतेपद होतं, त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकलेला आहे। मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या संभाजीनगरातील 6 पैकी 5 आमदार शिंदेंसोबत गेले। नेते गेले तरी कार्यकर्ते शिल्लक असल्याचं ठाकरेंच्या सेनेकडनं सांगितलं जात होतं। मात्र हळूहळू नेत्यांमागून त्यांचे कार्यकर्तेही शिंदेंच्या गोटामध्ये दाखल झाले। मतासाठी हे लाचार झालेले आहेत। मतासाठी लाचार होऊ नका। या देशामध्ये आता हिंदुत्वच एक मताचा नवीन पॅटर्न आहे, जो हिंदुत्वापासून दूर गेला। अगदी नितीश कुमारनं सुद्धा छटपूजा केली। जो हिंदुत्वापासून दूर गेला तो जनतेपासून, जनतेच्या मतापासून दूर गेला आहे। आता प्रत्येक नेत्यानं त्यांच्या हृदयावर कोरून ठेवावं। आता हिंदू जागा झालेला आहे। हिंदूला टाळून, हिंदुत्वाला टाळून तुम्ही राजकारण करूच शकत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते जसे शिंदेंकडे जात आहेत तसेच ते भाजपमध्येही जात असल्याचं चित्र आहे। भाजपात प्रवेश करताना नेते ठाकरेंना इशाराही देत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या बसेस आम्ही कधी परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब। आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्याच ज्या कार्यकर्त्याची जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब। भारतीय जनता पार्टीचं काम यापुढेही साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू। आपला आशीर्वाद, आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक ठेवणार नाही। मराठवाड्यात ठाकरेंचा पक्ष कसा रिकामा होत गेलाय यावर एक नजर टाकू। संभाजीनगरमध्ये शिंदेंसोबत 5 आमदार गेले आणि निवडून आले। राजू शिंदे, माजी महापौर नंदू घालेडे, माजी महापौर विकास जैन, माजी महापौर त्रिंबक तुपे यांच्याकडनं ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र करण्यात आला। 20 पेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला रामराम केला। बीड तसंच गेवराईत माजी मंत्री बदामराव पंडितांनी ठाकरे सेना सोडून भाजपत प्रवेश केला। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली। ठाकरेंचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। नांदेडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे आणि ठाकरेंचे राज्य संघटक एकनाथ पवार हे भाजपमध्ये गेले। कोणीही जात नाही, जे जातात त्यांचं पोटं भरलेलं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मोठे झाले, माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झाले आणि त्यांनी शिवसेना सोडून ते गेले, म्हणजे ते स्वार्थासाठी गेले तिकडे। स्वार्थासाठी जाऊन त्या ठिकाणी त्यांना
ते शिंदे गट असेल किंवा भाजप असेल तो फक्त शिवसेना फोडण्याचं काम करत आहे, बाकी काही त्यांचा उद्देश नाही. ते तिथे गेल्यानंतर त्यांची परिस्थिती वाईट होती. अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यामध्ये 2 दौरे केले. दुसऱ्या दिवशी प्रत्येक दिवशी 350 किलोमीटरचा प्रवास करून मराठवाडा पिंजून काढला, शेतकऱ्यांशी संवादही साधला. दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येण्याचा आशावादही कार्यकर्त्यांना विश्वास देऊ शकत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. त्याचं कारण असं की आता मला तिकीट नको, माझ्या मुलालाही नको, माझ्या कार्यकर्त्याला द्या, असं म्हणणारे कट्टर शिवसैनिक राहिलेले आर्यम वाणी यांचा मुलगा देखील शिवसेनेची साथ सोडून गेला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे का? मराठवाड्यात त्यांचं नेतृत्व कार्यकर्त्यांना विश्वास देण्यास कमी पडतंय का, हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सर्वसामान्य शिवसैनिक सोबत असल्याचा विश्वास व्यक्त करतात. नेते शिवसेना सोडून जाताना दिसत असले तरी मराठवाड्याचा शिवसैनिक हा मूळ जो शिवसैनिक आहे तो जागेवर आहे. सत्ताधारी पक्ष नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवली जातात सत्ताधारी पक्षाकडनं नेत्यांना, आणि त्या आमिषापोटी का नेते जरी सोडून गेले असते तर शिवसैनिक जागेवर आहे आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि इथून पुढेही राहणारच. महाराष्ट्रात शिवसेनेचं राजकीय चित्र बदललं आणि नेत्यांसोबत सामान्य कार्यकर्त्यांची दिशाही बदलली. शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्रातलं राजकीय संतुलन बदललंच, पण मराठवाड्यात तर हा बदल अधिक ठळकपणे जाणवतोय. केवळ नेतेच नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांची दिशाही वेगाने बदलली. बालेकिल्ल्यातील ही हालचाल आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.